आणि आपल्याला मी सांगू इच्छितोय, हा धनगर आणि बंजारा समाजाविरोधात एक आक्रोश मोर्चा आहे। आणि हा आक्रोश मोर्चा याच्यासाठी की त्यांना जो आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या संविधानाने जे आरक्षण त्यांना सुद्धा दिलेलं आहे, त्यांनी त्या आरक्षणावर त्यांनी काम करावं, ना की आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाची मागणी करावी। आणि म्हणून हा एक संपूर्ण समाजाचा एक ताकदीने। धन्यवाद साहेब। यानंतर मी पाचारण करतो आहे समाज कल्याण सभापती माननीय रजनीताई कुमरेजी, आपण आपल्या अगदी 2 मिनिटात आपले विचार मांडावेत। क्रांतीसूर्यवीर भगवान बिरसा मुंडा की, वीरांगना राणी दुर्गावती की। आज मंचकावर उपस्थित सर्व माझे समाजबंध आणि या ठिकाणी दिव्य आणि भव्य संख्येपासून आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करते की आपल्या अधिकारासाठी, आपल्या रक्षणासाठी, आपल्या आरक्षणासाठी आज सर्व भव्य संख्येने, खूप जास्त संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झालात। कारण सर्वांच्या मनामध्ये हे एकच ज्योत जागृत झालेली आहे की काहीही झालं तरीही आपल्या 60% कोणालाही, मग धनगर असेल, बंजारा असेल, कोणालाही आम्ही आमच्या 60% येऊ देणार नाही। आणि ज्या दिवशी येण्याचं काम केलं तर त्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून राहू शकणार नाही, ही बाब लक्षात ठेवा। याचं कारण या राज्यामध्ये जाती जातीमध्ये तुम्ही तेढ निर्माण करतात। आता हा तुमचा आदिवासीचा होत आहे, उद्या शेड्यूल कास्टच्या मार्च मध्ये हे सरकार वर्गीकरणाचा GR काढणार आहे। अरे आम्ही पेटवून ठेवू। आणि म्हणून आदिवासी बांधवांनो, तुम्ही आणि SC आणि ST फक्त एकत्र व्हा आणि ओबीसीचे लोक तुम्ही साथ द्या। महाराष्ट्रामध्ये कसा बदल होते ते बघू। हा मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियम मधून निघाला आहे, तर हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे आणि तिथे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर मी एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा जो गोंदियामध्ये आहे, हा सामाजिक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा असून याला राजकीय लोकांचा फक्त पाठिंबा आहे। ह्या ठिकाणी आलेली समस्त जनता स्वतःचा खिशातला पैसा खर्च करून सामाजिक संघटनावर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी उपासी तापासी उपस्थित आहे। मागणी एकच आहे की बंजारा समाज जो हैदराबाद गॅझेटचा बाऊ पुढं करून त्यांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी शक्ती प्रदर्शन एका रूपानं की बंजारा ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून आदिवासीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही हे सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही गॅजेट हा कुणालाही आदिवासी ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही। ह्या देशातला जो भारतीय संविधान आहे, हा भारतीय संविधान सगळ्यात मोठा आहे आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी जमाती ठरवण्याचा एक कायदेशीर पद्धत संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे, त्याचे ते निकष पूर्ण करावे लागतात। मुळात हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जे बंजारा समाज तेलंगणामध्ये ST मध्ये आहेत, STतील आदिवासी बांधव बंजारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आहे।
हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तो प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये असताना महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून ज्या रस्त्यावरच्या लढाईनं बंजारा दबाव निर्माण करत असेल तर गोरगरीब आदिवासी जनता हे सहन करणार नाही. आज आम्ही लाखोच्या संख्येनं इतिहासात पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकत्र जमा झालो. मी सायंकाळी माझ्या माया बहिणींना स्टेडियममध्ये जिथं जमा झालो तिथं स्वतःचे डबे गुरुंग खातांनी पाहिले. तमाम आदिवासी समुदायामध्ये ही भावना रुजत आहे की आमचाच पोट भरलेला नसताना आम्ही आमच्या आरक्षणामध्ये इतर जातींचा का समावेश करावा. त्यांनी संविधानाने जे निकष दिलेले आहेत ते निकष पूर्ण जर ते करत नसतील तर त्यांना कोणत्याही दबावात जाऊन त्यांना आदिवासीमध्ये समावेश करण्यात येऊ नये अशी आमची रास्त मागणी आहे. ह्या प्रकरणाला घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई आणि सुप्रीम कोर्टातली लढाई लढायला तयार आहोत. आज स्वतःचे गमचे उपस्थित लोकांमध्ये फिरवून आम्ही लोकांमधून चंदा जमा केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या लढाईला जो काही पैसा लागेल तो निधी आम्ही या मोर्चाकऱ्याच्या माध्यमातून जमा केलेला आहोत आणि हा लढा लढणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही तो पैसा पुरवणार आहोत. आमच्या भावना व्यक्त करण्याची आमची पहिली पिढी आहे जी आज इथपर्यंत समजदार झाली आहे.